सर्वपक्षीय ग्रामस्थ आज गेल्या काल 28 या दिवशी कुणालाही असेल कोणाच्या स्वप्नात नसेल अशी दुर्दैवी घटना घडली आणि अख्खा देश महाराष्ट्र या घटनेने एकदम हलवून गेला. कुणाच्या सर्वांच्या मनाला लागणारी जिव्हारी लागणारी घटना काल या ठिकाणी घडली. काल आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा काल मुंबईहून बारामतीला त्यांच्या नियोजित कार्यक्रमात त्यांच्या बारामतीत असणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या सभेसाठी काल सकाळी ते मुंबईहून येत असताना काल 8:44 त्यांच्याच मायभूमीमध्ये बारामती येथे त्यांचा विमान अपघात काय होतो आणि त्यामध्ये दादा निघून गेले. या घटनेचे निश्चित पवार परिवार असेल आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल देश असेल त्यांना मनाला लागणारी अशी अतिशय दुर्घटना वाईट घटना घडली आणि अख्खा देश सर्वसामान्य माणूस गोरगरीब सर्व जनता हळहळली. आजही त्या दुःखातून सावरून कोणी बाहेर पडलेलं नाही. सर्वांना अतिशय दुःख झाले. रामदासजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं सर्व जीवन पण त्यांनी बरोबर सांगण्याचा प्रयत्न केला. खरंच दादा एकदम खरं आणि जिथं नाथ मानव तिथं पाणी काढणारं नेतृत्व पुन्हा असं आपल्याला लाभणार नाही. निश्चित दादांनी गोरगरिबांसाठी असं सामाजिक जीवनामध्ये अहोरात्र समाजासाठी मला काहीतरी करायचे हे दाखवण्याचा कारखान्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त मला काही देता येईल याचा ते सगळे विचार करत असतील आणि त्याच विचारानं ते सगळं महाराष्ट्रभर फिरत होते. त्यांना या विधात्यांना द्यावं आणि या पवार परिवाराचं या लोकसभेच्या निमित्तानं सर्वपक्षीय बैठकीच्या निमित्तानं दादांना एक आदरांजली या ठिकाणी हे करतो. दादांचा एक व्हिडिओ सकाळपासून एक व्हायरल होतोय मोबाईलवर त्यांच्या आवाजातून एक ते या ठिकाणी आणि दादांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्या त्यांच्या या ठिकाणी सद्गती लाभावे अशी विनंती करतो.